सरपंच करतात दलित समाजातील लोकांवर अन्याय, गणेश भोसले यांचा आरोप. क्रांतिकारी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ भोसले यांनी 15 ऑगस्ट पासून संगम ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केलंय. घरकुलापासून वंचित, गावठाणपासून वंचित जाणून बाजून ठेवत आहेत. यांच्यावरती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39(1) नुसार कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. दलित समाज गावठाणात असल्याचे भूमी अभिलेख विभागाकडे चौकशी, नोंदवही व नकाशा असून देखील सरपंच वेगवेगळी कारणे काढून दलित समाजातील नागरिकांना वंचित ठेवण्याचं काम करत आहेत. याबाबत सर्व पत्रव्यवहार वरिष्ठांनी ग्रामपंचायत संगम यांना केले आहेत. तरी देखील ग्रामपंचायत जुमानत नाही, कायद्याला घाबरत नाही. यासाठी त्यांना पदावरून काढून त्या ठिकाणी प्रशासक लावून सर्व शासकीय संविधानिक कामे वंचित, दुर्बल, दलित, मागासवर्गीय लोकांची घरकुलं चालू करावीत. जाणून बुजून अतिक्रमणाची कारणे सांगून सामाजिक कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचं काम सरपंच करत आहेत. अतिक्रमणातील स्मशानभूमी पाडावी, दलितांना घरकुलं चालू करावीत. दलित गावठाणात असल्याने प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी ग्रामपंचायतीने आडकाठ्या करू नये. सरपंच अपात्र बॉडी बरखास्त करण्यात यावी. सरपंचाचे अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र करावे. वरिष्ठांच्या आदेशावर अवमान सरपंच करत आहेत, ते कोणालाही जुमानत नाहीत. मागण्या मान्य करून योग्य ती कारवाई करण्यासाठी या मागणीसाठी 15 ऑगस्ट 2025 पासून संगम ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या मागणीसाठी संपूर्ण वंचित, गोरगरीब समाजाचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे. ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा, त्याचबरोबर शेअर देखील करा.